चला माऊली, आज आपण आपल्या अंगणात चुलीवर मस्तपैकी झणझणीत भरीत करणार आहोत आणि इथेच भाकरी पण करून घेणार आहोत. हे आपले वांगे असे भाजले जात आहेत. आपण एकदा चेक करूया. इथे मस्तपैकी आपलं हे एक वांग इथे भाजून तयार आहे. लसूण पण मस्त भाजून झालेला आहे. टमाटर आहे, आपण टमाटर छान भाजला. चला, आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर करत आहे. आम्ही आमच्या अंगणात छोटासा असा वाफा लावलेला आहे. इथे सांबार लावलेला आहे, इथे कांदे पण लावलेले आहे. हा आपण आता भरीत बनवण्यासाठी थोडासा सांबार घेऊया. थोडासाच घेऊया आपण. थोडीशी कांद्याची पात पण घेणार आहोत आपण, ताजी ताजी. छान चव येणार आहे आपल्या भरताला. बघा आता इथे किती मस्तपैकी आपले वांगे, टमाटर, लसूण भाजून तयार आहे. हिरवी मिरची, लसूण, कांद्याची पात, कांदा, कोथिंबीर हे सगळं मी बारीक चिरून घेते. आधी कांदे कट करून घेऊया. मस्त हे सगळे आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. लसूण पण आपण बारीक चिरून घेऊया. लसूण भाजून घेतल्यामुळे खूप टेस्टी लागते हे भरीत. असं गावरान भरीत एकदा नक्की करून बघा. मिरची आधी भाजून घेतलेली आहे, आता आपण ठेचून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, कढईच करून ठेवलेली आहे चुलीवरची. आधी तेल टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊया, लसूण, कांदा, टमाटर घालून घेऊया, पात, कोथिंबीर. हे वांगे असे बारीक करून घेऊया. आता आपण घालायची आणि हा कुटलेला ठेचा घालून घ्यायचा. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. एकदम झणझणीत टेस्टी बनते हे भरीत. आता आपल्या सगळ्या भाज्या, मिरची, ठेचा परतून झालेला आहे. आपण हे मॅश केलेलं वांगे घालून घेऊया. असं झणझणीत भरीत तयार आहे. मिनिट आपण असंच वाफेवर येऊया. आपण आता या भरताला एक धूप देणार आहोत. असा विस्तव टाकायचा वाटीमध्ये आणि त्याच्यावरती असं तेल सोडायचं. तर चला, आता भरीत झालेला आहे. आता करून घेऊया बाजरीच्या भाकरी. आज माझी आई भाकरी करणार आहे. आता इथे 4-5 जणांसाठी आमच्यासाठी आई भाकरी करून घेणार आहे. बघा किती मस्त आई त्याची पारी करून घेत आहे. आता ही पोळपाटावर थापून घेणार आहे. आईला हातावरल्या पण छान येतात, पण पोळपाटावरल्या जास्त पातळ येतात. बघा मस्त अशी भाकर तयार आहे इथे. बघा इथे असं पाणी लावून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर भाकर अशी इथे आपली होत आहे. बघा इथं अशी विस्तवावर आई आता ही भाकर शेकून घेणार आहे, एकदम ठणठणीत. आता इथं आता आपल्या भाकरी तयार आहेत आणि भरीत बघा किती सुंदर भाकरी केल्या माझ्या आईने. असा बेत नक्की करून बघा, खूप मजा येईल.